काही कथा जन्माला येतात आता प्रेरणा बनण्यासाठी. गरिबी, अंधार, संघर्ष. 14 मे 1947 एका शेतमजुराच्या घरी जन्माला एक मुलगा. नाव अनवर वजीर शेख. शाळेची ओढ होती, पण घराची ओढणी होती, गरिबीची. खिडकीतून बघितलेलं शिक्षण आणि मनात दाटून आलेली स्वप्न, शाळेची आस लागलेली. पण हातात पाटी पेन्सिल नव्हती, फक्त शेण गोळा करण्याचं ओझं. शाळा समोरच होती आणि अनवर खिडकी बाहेरून स्वप्नांच्या वर्गात उभा. मुले चिडवायची, हाकलायची, पण त्याच्या मनात मात्र ज्ञानाची भूक आणि आशेची ठिणगी. आणि एक दिवस लगड मॅडमच्या नजरेत तो ठसा उमटला. शिकायचंय का तुला? हो. आणि त्या क्षणीच त्याच्या आयुष्याचा दरवाजा उघडला. अत्याचार, मार, दारिद्र्य, नदीकाठचा मृत्यूचा प्रसंग, या सगळ्यावर मात करत अनवरनं घेतले 100 पैकी 100 गुण. अडथळे मोठे होते, पण माणूस बनवत होती जिद्द. बापू हंगडे सरांची सोबत अनवरसाठी देवाची देणगी ठरली. नोकरीला जायचं, पण तिकिटाचे पैसे नाही. रेल्वेत टीसी समोर सत्य उभं आणि खिडकीतून उडी मारताना त्याच्या डोळ्यात फक्त एकच ध्येय, शिक्षक व्हायचं. मोडकी शाळा, 2 मुलं आणि एक जिद्दी शिक्षक. अनवरने त्या शाळेला रूप दिलं यशाचं, संस्काराचं, प्रकाशाचं. खिडकी बाहेरून ज्ञानाची स्वप्न पाहणारा तोच आज पिढ्यांच्या भवितव्याचा शिल्पकार आहे. अनवर सांगतो, संघर्ष हा शेवट नसतो, तो यशाची सुरुवात असते.